आता जागा रे भाईनो जागा. या अभंगामध्ये तुकोबरांनी तुम्हाला मला भाऊ म्हणून आवाज दिला. ऐका, कोणालाही भाऊ म्हणत नाही. ज्याची आई एक आहे आणि ज्याचा, तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, ज्याची आई एक आहे आणि ज्याचा बाप एक आहे त्याला भाऊ म्हणतात. कोणालाही भाऊ म्हणत नाही. आता तुकोबरांची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपला बाप वेगळा, तुकोबरांचा बाप वेगळा. महाराज तुमच्या वडिलाचा आईचा आमच्या आईचा आमच्या वडिलाचा काही संबंध नाही हो, तुम्ही कसं आम्हाला भाऊ म्हणतायत. तुकोबराय म्हटले तुम्हाला खरं सांगू का. म्हटले काय. तुम्ही मी भाऊच आहे. तुमची आई माझी आई एकच आहे. तुमचा बाप माझा बाप एकच आहे. अहो कसा हो. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन साड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी हो. कोण आहे त्याच्याशिवाय. अहो तोच माय बाप आहे आपला. तुम्ही माझे भाऊ आहात माझा ऐका. तसं महाराज संतांनी आरोडी दिल्यावर संतांचं ऐकलं पाहिजे. इथं जगात कोणाचंही ऐकण्यात मजा राहिलेली नाही. आता इथं माणसं तुम्हाला आपलं म्हणतील आणि कधी बंदूक लावतील, कधी सुरी लावतील. स्नेहवाळे खाटीक पशुपाडी तुकोबारे म्हटले. इथं काही माणसं त्या बोकळाची सेवा करताना दिसतात. किती दिवस तो त्या बोकळाला सावलीत बांधीन, पाणी पाजीन, सारा खाऊ घालीन. अरे पण किती दिवस. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात आणि इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. सुरी मानेला लावायला फक्त गिऱ्हाईक दारात उभं पाहिजे, लावली सुरी मानेला. तशी काही माणसं जगात ती उद्धाराला कारणीभूत ठरत नाही, चांगुलपणाला कारणीभूत ठरत नाही. म्हणायला ते कोणतंही नातं जोडतील आपल्याशी. तुम्ही 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घाला, विशाल महाराज कोलेचे शब्द पटतील तुम्हाला. 15 दिवस एखाद्या बैलाला वाळ्यात चारा खाऊ घाला. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. 16व्या दिवशी तुमचा हात बिना चाऱ्याचा असू द्या, नुसतं गेट वाजलं तरी बैल तुमच्याकडे पाहिल. इतकी बांधिलकी जोपासणारे पशु या राज्यात, या देशात. अहो शेजारी येऊ द्या तुमच्या वाड्यात, 5 फुटवून लात उचलतो बैल, 5 फुटवून. पण तुमचं 3 वर्षाचा नातू जाऊ द्या वाड्यात, पोटा खालून निघून गेला तरी जागचा हालत नाही. हे तुमच्या खुट्याशी, तुमच्या चाऱ्याशी त्यानं जोडलेली भावकी आहे, बांधिलकी आहे. इथं माणसं भावकी जोडायला तयार आहे, भावकी निभवायला तयार नाही, आणि प्राणी भावकी निभवायला तयार आहे. आपली भावकी तेव्हा सरळ चालते, नीट रेषेत रांगेत. 4 जण भावकीतले नीट चालताना दिसले की समजावं त्यांच्या खांद्यावर 5वा असेल. त्याच्याशिवाय माणसं नीट चालत नाही. त्यांची चांगली निघाली त्यांचं भाग्य आहे. हे तर भावकी. कोणालाही काय भाऊ म्हणायचं. मुलगी पाहायला निघाले, जुना काळ, बैलगाडी घेऊन निघाले. एक 2-3 कोस प्रवास केला, काही किलोमीटरचं अंतर कापलं, खाली उतरले लघुशंकेला. तेव्हा पाहुण्यांच्या लक्षात आलं आपल्या वाड्यातलं घरचं कुत्र सुद्धा बैलगाडी खाली आले. अरे राम 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 राम, लक्षच नाही गड्या. राजा तू कशाला आला रे बाळासोबत. किती थकला असशील, घामाघूम झालेलं कुत्र. त्याला पाणी पाजलं, धार चालू होती विहिरीची, गव्हाला पाणी चाललेलं. पाणी घेतलं भांड्यात, कुत्र्याला रस्त्याने पाणी पाजलं. बैलगाडी खालचं कुत्र गाडीत घेतलं आणि निघाले मुलगी पाहायला. मुलगी पाहायला गेले. पाहुण्यांचा सन्मान आहे, पण पाहुण्यांबरोबर आलेलं कुत्र त्याचाही सन्मान. पाहुण्यांना बसायला असं त्याला एक पट्टी टाकली, पाहुण्यांना गोडधोड त्यालाही दूध. कुत्र चहा पित नाही, दूध दिलं बाबा. तिलक लावलं, पाहुण्यांबरोबर फोटो सेशन झालं. त्या पोरी नाही त्या कुत्र्याबरोबर एक सेल्फी काढलं, तिकडून आलंय म्हणून. कुत्र्याला हे सगळं नवीन वाटत होतं, पण आनंद वाटत होता या सगळ्या गोष्टी. जेवण वगैरे झाली, कुत्र्याला आवडीचं काय असेल ते चुरमा काला मोडून दिला. ते कुत्र म्हणतंय पुन्हा पुन्हा काही पाहुणी इतक्या लांब आपल्याला आणणार नाही गड्या. आपली बरीच भावकी राहते इथं, एकदा त्यांना भेटून येऊ. आणि त्या आपल्या भावकीला भेटायला निघाला. त्याची भावकी म्हणजे एकदम विद्वान. अरे बापरे, 15 जण आलिंगन देत होते ते याला. 2 तास झाले कुत्र दिसत नाही. निघायची वेळ आली, कुत्र हजर नाही. माणसं म्हटले पाटील
कुत्र शोधागड आहे तेवढं. आमच्या नातवांचा लई जीव आहे त्या कुत्र्यात. आमची नातू जेवणार सुद्धा नाही. आता काय सांगू तुम्हाला, तेवढं कुत्र पागड आहे. गावभर कुत्र शोधलं, कुत्र दिसत नाही. खूप शोधलं, शोध केली, कुत्र मिळेना. काय करावं, कुत्र गेलं कुठं असेल बुवा. ते म्हटले तुम्ही निघा, आम्ही कुत्र सापडलं तर स्पेशल बैलगाडी करतो भाड्यानं, तुम्हाला ते कुत्र पोच करतो, बघा बरं का. हा हा निघा तुम्ही. पाहून निघून आले. झोप लागत नाही, आठवण येते कुत्र्याची. शेवटी लळा असतो, जीव लावलेला असतो प्राण्याला. 11 वाजले, 11:15 वाजले, 11:30 वाजले, पोरं रडतायत, नातू रडताय, आजोबा तुम्ही गेले कुत्र आलं नाही, तुम्ही गेले कुत्र आलं नाही, कुत्र कुठे, कुत्र कुठे, राजा कुठे. 11:30 पावणे 12ला उंबरठ्यावर आवाज यायला लागला. लक्षात आलं हा आवाज बहुतेक राजाचाच आहे. दरवाजा उघडला, रक्तबंबाळ झालेलं, लाळ गडते त्याच्या तोंडातली, उंबरठ्याला रक्त लागलेलं आहे. मान उंबरठ्यावर ठेवली आणि केविलवाने नजरेनं आयुष्यातले काही शेवटचे श्वास शिल्लक असलेलं कुत्र मालकाकडे पाहून रडतंय. त्याला बोलता येत नाही, पण आपले संत त्याला बोलवतात. बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो लघुचेतन स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणः. षडगुण ऐश्वर्य संपन्न कुत्र आहे. कुत्र्यामध्ये 6 प्रकारचे गुण आहे. ते कुठले कुठले या श्लोकात सांगितले. बहुआशी स्वल्प संतुष्ट, खूप मिळावं वाटतं आणि थोडक्यात समाधानी होतं. बहुआशी स्वल्प संतुष्ट सुनिद्रो, कुत्र्याची झोप. लघुचेतन, जागृती. स्वामी भक्तश्च, स्वामी बद्दलचं प्रेम. आणि शूरश्च, स्वामी बद्दल आलेलं, स्वामीवर आलेलं संकट निवारण्याकरता कुत्र झालेलं सैनिक. त्या सगळ्या गोष्टी कुत्र्यात पाहायला मिळतात. आणि ते कुत्र उंबरठ्यावर मान ठेवून रळतंय, बोलता येत नाही, पण भावनेतनं मालकाशी बोलतंय. मालक तुमच्या सोबत आलो, मजा झाली आमची. खायला भेटलं, सन्मान झाला, तिलक लागलं. कुत्र्याच्या जातीला सन्मानानं लोक फोटो काढत होती. इतका आदर मला तुमच्या जातीत मिळाला. पण मालक इतकी जीव लावणारी माणसं सोडून सुद्धा मला माझी भावकी आठवली आणि मी त्यांच्याजवळ गेलो. मला माझी वाटणारी माणसं, मी त्यांच्याजवळ गेलो मालक, आणि त्यांच्याजवळ गेल्याचा परिणाम मला आता मरावं लागतंय. मी तसा मरणार नाही मालक. तुमच्या घरचं अन्न खाल्लंय, त्या गावात कसा मरू हो. तुमच्या दारात येऊन प्राण सोडायचा संकल्प घेतला होता मी. भगवंताने इच्छा पूर्ण केली. मी मरणार आहे आता, मला माहितीये. काहीच श्वास शिल्लक आहे आयुष्यातले, पण या उंबरठ्यावर मान ठेवून मरता मरता समाधान आहे मला. तुमच्या घरचं अन्न खाल्लं आणि त्याच उंबरठ्यावर प्राण जातोय. पण मालक मी तुम्हाला सांगून मरणार आहे. तुम्हाला जी माणसं तुमची वाटतात, तुम्हाला जे गोत तुमचं वाटतं, त्याच गोतामध्ये आयुष्य काढू नका. कधी कधी ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखा महात्मा तुम्हाला भावकी म्हणून हाक देईल, तर त्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहू नका. एवढं मात्र लक्षात ठेवा.